प्रश्न क्रमांक 1. खालीलपैकी कोणता एक धातू आहे? ए. पारा, बी. ग्रॅफाइट, सी. हेलियम, डी. क्लोरीन. बरोबर उत्तर आहे ए. पारा. प्रश्न क्रमांक 2. निद्रानाश हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मनुष्यात आढळतो? ए. अ जीवनसत्व, बी. ब जीवनसत्व, सी. क जीवनसत्व, डी. डी जीवनसत्व. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी. ब जीवनसत्व. प्रश्न क्रमांक 3. कोणत्या धातूचा उपयोग टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी करण्यात येतो? ए. शिसे, बी. लोह, सी. प्लॅटिनियम, डी. पोलाद. बरोबर उत्तर आहे डी. पोलाद. प्रश्न क्रमांक 4. वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती टक्के आहे? ए. 3%, बी. 0.04%, सी. 4%, डी. 0.30%. तर बरोबर उत्तर आहे बी. 0.04%. प्रश्न क्रमांक 5. पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो? ए. हाड, बी. डोळा, सी. मज्जासंस्था, डी. मान. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी. मज्जासंस्था. प्रश्न क्रमांक 6. कोणते तेल हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त आहे? ए. बदाम, बी. शेंगदाणे, सी. करडई, डी. तीळ. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी. करडई. प्रश्न क्रमांक 7. भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती बघायला भेटतात? ए. तामिळनाडू, बी. उत्तर प्रदेश, सी. केरळ, डी. कर्नाटक. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी. कर्नाटक. प्रश्न क्रमांक 8. निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते? ए. 32 डिग्री सेल्सिअस, बी. 37 डिग्री सेल्सिअस, सी. 34 डिग्री सेल्सिअस, डी. 39 डिग्री सेल्सिअस. बरोबर उत्तर आहे बी. 37 डिग्री सेल्सिअस. प्रश्न क्रमांक 9. जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे? ए. आशिया खंड, बी. युरोप खंड, सी. आफ्रिका खंड, डी. ऑस्ट्रेलिया खंड. बरोबर उत्तर आहे ए. आशिया खंड. प्रश्न क्रमांक 10. सियाचीन हिमनदी भारतातील कोणत्या राज्यात आहे? ए. जम्मू आणि काश्मीर, बी. उत्तर प्रदेश, सी. हिमाचल प्रदेश, डी. सिक्कीम. बरोबर उत्तर आहे ए. जम्मू आणि काश्मीर.